आणि यानंतर पाहूया गावाकडच्या बातम्या। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सदावर्तेंना घेऊन पोलीस शहरात दाखल झाले। सदावर्तेंना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सातारा शहर पोलीस ठाण्यात सदावर्तेंना घेऊन पोलीस दाखल झाले आणि यानंतर पोलीस स्टेशन बाहेर मराठा मोर्चा समन्वयकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सातारा पोलिसांनी काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं। नांदेडमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। या प्रकरणी तब्बल 83 भूखंड माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्रांच्या आधारे नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे व्यवहार झाल्याचं उघडकीला आलंय। राज्याला उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसलाय। या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय। राज्यात उष्माघाताचे तब्बल 121 रुग्ण आहेत आणि आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। विदर्भात उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। खासदार उमेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केलेली होती। त्यामुळे खासदार पाटील यांनी केलेल्या टीकेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतलाय। खासदार उमेश पाटील यांनी इकडे बोंबा मारण्यापेक्षा केंद्राकडून कोळसा मिळावा म्हणून प्रयत्न केले असते तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी उमेश पाटील यांना फटकारलेला आहे। सध्या संपूर्ण राज्य महावितरणच्या लोड शेडिंगच्या सावटाखाली आहे। यातच महावितरणच्या भार नियमनाच्या विरोधात बीडच्या गेवराईमधले नागरिक रस्त्यावर उतरले होते। यात स्वतः भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन दिलं। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार पवार यांनी केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या करडी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी भार नियमनाच्या विरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। त्यामुळे काही काळ रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती। वेळीच महावितरणच्या अभियंत्यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं। औरंगाबाद शहरातला पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटलाय। पाणी न आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी पुंडलिक नगर जलकुंभवर आंदोलन सुरू केलं तर काही महिलांनी रास्ता रोको केला। जोपर्यंत हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं इथल्या महिलांनी सांगितलं। बीड तालुक्यातल्या बेलखंडी पाटोदा गावातल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर पाण्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा काढला। आक्रमक होत गावातल्या सगळ्या महिलांनी सरपंचांना घेराव घातला। महिलांनी चक्क सरपंचांनाच घेराव घालत पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नगरीत नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। देहूमधल्या बोडकेवाडी इथल्या पाणी उपसा केंद्रातल्या जॅकवेलपर्यंत देखील पाणी पोहोचू शकत नाहीये। त्यामुळे मोठी पाणी टंचाई आहे। देहूत पाणी टंचाई नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। धुळे शहरातल्या कोलमडलेल्या पाणी पुरवठा वेळापत्रकाबाबत पालिकेनं नियोजन केलंय। आता धुळेकरांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। शहरात जलशुद्धीकरण केंद्रासह जलकुंभ निहाय अभियंत्यांची स्वतंत्र नियुक्ती केली गेलेली आहे। त्यामुळे पाणी पुरवठ्यातल्या तांत्रिक अडचणी दूर करत किमान 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल। रत्नागिरीच्या किनारपट्टींवर सध्या तेलाचे तवंग पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीतल्या मांडवी, भाटे, आरेवारे, गणपतीपुळे, भंडारपुळे, जयगड अशा किनाऱ्यांवर तेलाचे तवंग दिसत आहेत। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक समुद्र किनारे तेलाच्या तवंगामुळे काळवंडलेले आहेत। कर्जमाफीच्या यादीत नाव येऊन सुद्धा कर्जमाफी न झाल्यानं शेतकरी मोबाईल टॉवरवर चढल्याची घटना घडलेली आहे। गोंदियामधली ही घटना घडलेली आहे। कर्जमाफी न मिळाल्यानं या शेतकऱ्यानं हे अशा प्रकारचं आंदोलन केलंय। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेली मिरज कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झालेली आहे। मिरज कोल्हापूर आणि कोल्हापूर मिरज पॅसेंजरच्या या नियमित फेऱ्या सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा बोर घाटात वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सलग आलेल्या सुट्ट्या आणि परीक्षा संपल्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडले। त्यामुळे बोर घाटातल्या अमृतांजन पुलाजवळ वाहनांची चांगलीच गर्दी झाल्याचं दिसतंय। न्यूज 18 लोकमतनं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणावरील वज्रलेप निघत असल्याची बातमी दाखवलेली होती। यानंतर याबाबत बैठक घेतली गेली।
पुढचा निर्णय घेण्यासाठी नीलम गोऱ्हे आणि मंदिर समिती सदस्यांची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत पूर्वीप्रमाणेच देवाच्या चरणांवर वज्रलेप करण्याचा सकारात्मक निर्णय झालेला आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयानं Y+ सुरक्षा दिलेली आहे। Y+ सुरक्षा पथक अमरावतीत दाखल झालेलं आहे। यामध्ये एकूण 11 कमांडो, पायलट कार आणि 2 स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा आहे। चीन आपल्या विध्वंस नीतीनं तिबेटची संस्कृती नष्ट करत असल्याचा आरोप केला गेला आहे। असा आरोप पेम्पा सेरिंग यांनी केलेला आहे। 2 वर्षात केवळ 15 तिबेटियन भारतात आले असल्याचं सांगत त्यांनी खंत व्यक्त केली आहे। पेम्पा हे भंडाऱ्यात आलेले होते आणि या दरम्यान त्यांनी चीनवर हे आरोप केले। गिरीश महाजन हे नेहमी आंदोलन आणि मोर्चे काढत नौटंकी करत असल्याचा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला आहे। इंधन दरवाढीच्या विरोधात गिरीश महाजन यांनी आंदोलन केलं असतं तर बरं झालं असतं असा टोला सुद्धा खडसेंनी लगावला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। यावेळेला समृद्ध महिला संकल्प परिषदेचे आयोजन शिवतीर्थ मैदानावर केलं गेलं असून शरद पवार यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मैदानावर चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये किनवट तालुक्यातल्या तल्हारी गावात 17 वर्षीय तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। उपचारासाठी नेत असताना या युवकाचा मृत्यू झालाय। या तरुणानं नेमकी आत्महत्या का केली याचं कारण कळू शकलेलं नाही। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। मनमाडमध्ये चारित्र्याचा संशय घेत पतीनं पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। त्यानंतर पतीनं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। येवल्याच्या बाजीराव नगर भागामधली ही धक्कादायक घटना आहे। शहापूरच्या कळंभे इथं हरिराज अपार्टमेंट या इमारतीचं काम अपूर्णावस्थेत आहे। अशात सदनिका धारकाची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे काँग्रेस सेवा दल शहर अध्यक्ष आणि बिल्डर शेखर पाटील यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झालाय। लतिका संदीप मुकणे, सुधाकर सोनवणे, सुनंदा पडवळ अशा जवळपास सगळ्याच सदनिका धारकांच्या सदनिकांवर बँकेतून कर्ज योजना मंजूर करत परस्पर लाखो रुपये हडपल्याचा आरोप बिल्डरवर करण्यात आलेला आहे। धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीमध्ये घडली आहे। या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आरोपी राजेश मडावी याला अटक करण्यात आलेली आहे। रत्नागिरीतल्या खेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ताब्यात घेतलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या आणि इंधन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब समोर आलेली आहे। आरटीओच्या कारवाईनंतर ठोठावलेला दंड भरून पुन्हा जप्त केलेलं वाहन ताब्यात घेताना ही बाब निदर्शनास आलेली आहे। बीडच्या परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्वस्तात सोनं विकणाऱ्या परराज्यातल्या महाठगांना गुजरातच्या रतिया भागातून वेषांतर करत अटक करण्यात आलेली आहे। जिसूफ मोहम्मद अली कक्कळ असं या महाठगाचं नाव आहे। हिंगोलीत सासरच्या छळाला कंटाळत नवविवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पल्लवी टारफे असं मयत नवविवाहितेचं नाव आहे। मौजा इथल्या नागोराव टारफे या युवकाशी तिचा विवाह झालेला होता। या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात मयतेचा पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत। खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेला कैदी पॅरोलच्या रजेचा गैरफायदा घेत फरार झालेल्या या कैद्याला अखेर 16 वर्षांनंतर पुण्यातून जळगाव पोलिसांनी अटक केली आहे। भगवान सपकाळे असं अटक केलेल्या कैद्याचं नाव आहे। त्याला पुणे इथल्या शिरूरमधून अटक करण्यात आलेली आहे। अकोल्यातनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बायपासवर ट्रकची दुचाकीला धडक बसल्यानं अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक आणि पुरातन विहिरीचं रूपांतर कचराकुंडीत झालंय। ही विहीर निजामकालीन असून तब्बल 200 वर्ष जुनी आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुरातन विहिरीची कचराकुंडी झाल्याचा आरोप होतोय।
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमधल्या अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झालाय। अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसलाय। शेतकरी प्रभाकर मिरगणे यांच्या द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालंय, तर ज्वारी, गहू आणि आंबा या पिकांनाही मोठा फटका बसलाय। जखमी अवस्थेत बिबट्या गोंदियातल्या भिवखिडकी पुलाखालच्या पाईपमध्ये लपलेला होता। वनविभागाला याची माहिती मिळाली। यानंतर वनविभागानं बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं। तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याची सुखरूप सुटका केली गेली आहे। जखमी बिबट्याला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। बैलगाडा मालकानं आपल्या लाडक्या बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय। जुन्नर तालुक्यातल्या पारगाव इथल्या बबन येवले या शेतकऱ्यानं आपल्या लाडक्या बैलाचा 23वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला। बाजाऱ्या असं या बैलाचं नाव आहे। वर्धा शहरालगतच्या सावंगी परिसरातल्या आदित्य रेसिडेन्सीमधील एका बंद फ्लॅटमध्ये आग लागली होती। आगीत मोठं नुकसान झालेलं आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सोलापूर शहरातल्या गांधीनगर इथं दत्तात्रय बिरू कारखान्यासमोरच्या वीज डीपीला भीषण आग लागलेली होती। आगीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला। डीपीमधील ऑइल गळती होऊन उन्हाच्या तीव्रतेमुळे ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या आहेरवाडी इथं मध्यरात्री विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याचा प्रकार घडला। आगीत मंडपातलं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। जखमी अवस्थेत बिबट्या गोंदियातल्या भिवखिडकी पुलाखालच्या पाईपमध्ये लपलेला होता। वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागानं बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं। तुळजाभवानीचा चैत्र पौर्णिमा यात्रेचा उत्सव पाहायला मिळतोय। या यात्रा कालावधीत मोफत दर्शन पास बंद करण्यात आलेला असून घाटशीळ वाहनतळ मार्गे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। 3 दिवस ही यात्रा असणार आहे। कोरोना काळानंतर श्री गजानन महाराजांचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं गेलंय। त्यामुळे शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। यासाठी मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। पोलिसांची सुरक्षा व्यवस्था देखील तैनात आहे। मंदिरात प्रवेश मिळत असल्यानं भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दर्शन काळे याची लवबर्ड या पक्षाशी असलेल्या मैत्रीची सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे। भुकेनं व्याकुळ लवबर्डला दर्शननं खायला घातलं आणि यानंतर त्यांची मैत्री सुरू झाली। मुक्त संचार करून हा विटू पुन्हा दर्शनच्या घरी परत येतो। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचामध्ये प्राणहिता नदीवर पुष्कर सिंहस्थ कुंभमेळा सुरू झालेला आहे। पुष्कर सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। पहाटेपासून भाविकांनी नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी केली होती। ज्योतिबा यात्रा 16 एप्रिलला सुरू होतीये। प्रशासनाची यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। देशभरातनं अनेक भाविक मंदिरात दाखल होत आहेत। यावर्षी 10 लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची बीडमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळालेली आहे। शहरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलंय। आकाशात निळे फुगे अनुयायांनी सोडले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची जळगाव शहरात मोटरसायकल रॅली निघाली होती। निर्बंध शिथिल करण्यात आल्यानं मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली गेली। या रॅलीमध्ये महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या। हिंगोली शहरात भगवान महावीरांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। शहरातल्या प्रमुख मार्गावरनं ही शोभायात्रा काढली गेली। जळगाव जिल्ह्यातल्या यावल, मुक्ताईनगर आणि रावेर ग्रामीण भागात विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। विविध ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात मोठा जल्लोष करण्यात आला। लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त 70 फूट पुतळा उभारण्यात आलाय। बाबासाहेबांच्या या 70 फूट उंचीच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली।
देहूरोडच्या लष्करी डेपो सीओडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली गेली। ब्रिगेडियर JS रावत यांच्या हस्ते महामानवाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं गेलं। यावेळेला मोठ्या संख्येनं लष्करी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना नमन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव म्हणजे रत्नागिरीतला आंबडवे गाव। या गावात बाबासाहेबांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते। देश विदेशातले बाबासाहेबांचे अनुयायी गावाला भेट देतात। बाबासाहेबांचं हे गाव नेमकं आहे तरी कसं हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेक जण या गावाला भेट देत असतात। पंढरपूरचे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातल्या सगळ्या भागांमध्ये साड्या आणि किराणा मालाचं 20,000 किट वाटप केले। यावेळेला पंढरपूरमधल्या मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मनसेतर्फे मानवंदनाही दिली गेली। सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं 1 रुपयाला 1 लिटर पेट्रोल दिलं गेलं। पेट्रोल घेण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी होती। पेट्रोल पंपवर तोबा गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तात्पुरतं पेट्रोल देणं बंद केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं। बाबासाहेब यांच्या मानव कल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचवत एकता, समता आणि बंधुतेचा विचार मजबूत करूया असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमनगर या ठिकाणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या निमित्त पुष्पहार घालत विनम्र अभिवादन केलं। महाजन यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आणि लेझिम खेळत सर्व भीमसैनिकांचा जल्लोषही वाढवला। भगवान महावीर यांची जयंती वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, रिसोड, अनसिंग आणि शिरपूरसह इतर ठिकाणीही उत्साहात साजरी झाली। महावीर जयंतीच्या निमित्त अनसिंग इथं शोभायात्रा काढली गेली। त्यामध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता। शोभायात्रेनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलं। भगवान महावीर यांची जयंती मनमाड, लासलगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणात साजरी केली गेली। त्यानिमित्त रक्तदान आणि अन्नदान यासह विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली। शहरातील पुतळा परिसरात यावेळेला सजावटही केली गेली। जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। अभिवादन फेरीसह महिलांच्या मोटरसायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडली। खेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल इथून शेकडो भीमसैनिकांनी मिरवणुकीला सुरुवात केली। त्यानंतर शहरातल्या जिजामाता उद्यानातल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। यानंतर 7 वाजता मुलुक महाराष्ट्रमध्ये भेटूया। माझा सहकारी विलास याच्यासह बघत रहा न्यूज 18 लोकमत।